नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आगामी जी कंबाईनची परीक्षा आहे गट क आणि गट ब ची, तर त्या परीक्षेच्या निमित्तानं आम्ही दोघं जण तुम्हाला या ठिकाणी भेटीसाठी आलेलो आहेत आणि या परीक्षेचं नियोजन कसं करायचं आणि मागच्या परीक्षेवरून जसं आपण म्हणतो ना की पुढच्या स्टेज मागचा शहाणा, त्याप्रमाणे पुढच्या परीक्षेमध्ये गट क आणि गट ब साठी पूर्व परीक्षेची तयारी कशी करायची, त्याचबरोबर मेन्सची कशी तयारी करायची. तर आज आम्ही हा जो व्हिडिओ घेऊन आलो आहे तो फक्त खास करून प्रीसाठी घेऊन आलो आहे आणि नंतर मेन्ससाठी असाच व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी बनवून देईल किंवा त्याचं क्लासिफिकेशन मी करून देईल. तर गट क आणि गट ब साठी जी मागची परीक्षा झाली होती पूर्व परीक्षा, तर त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचं बायफर्गेशन होतं आणि प्रश्नांचं स्वरूप कसं होतं याबद्दल माझे पार्टनर पुंगळे सर या ठिकाणी तुम्हाला माहिती देतील. तर मी पुंगळे सरांना विनंती करतो की विद्यार्थ्यांना पुढची माहिती द्या आणि नंतर मध्येच थोडी आपली पोलीस भरतीची ॲड राहील, त्याच्यानंतर कंबाईनची ॲड राहील आणि पुंगळे सरांची स्वतःची विषयाची पण ॲड राहील. तर या दरम्यान तुम्ही हे क्लासिफिकेशन तुमच्यासाठी कसं केलं आहे हे एकदा तुम्ही स्वतः डोळ्यांनी पहा. नमस्ते मित्रांनो, या ठिकाणी आपल्या या वर्षीची जी प्रश्नपत्रिका येऊ घातलेली आहे, आता 2024चे जर आपण विचार केला तर या वर्षी गट ब आणि गट कचा जर विचार केला तर 8,000 ते 9,000 जागा असतील सरासरी या वर्षीच्या ऐकतोय आम्ही अशा. आणि एवढ्या जागा जर मोठ्या प्रमाणात येणार असेल तर आपली तयारीसुद्धा त्याच पद्धतीनं असायला पाहिजेत. मागच्या वर्षीचं मेरिट बघितलं तर पूर्वपरीक्षेचं मेरिट 18 आणि 19 लागलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण थोडी जरी तयारी केली तर या परीक्षा आपण सहज पास होऊ शकतो आणि याच वर्षामध्ये आपण पदं काढू शकतो. मग आता आपल्याला तयारी कशी करायची यासाठी आपण मागची जी पेपर आयोगानं घेतलेला आहे, ज्याच्यावरती मेरिट या ठिकाणी 18-19 मार्कावरती आपल्याला लागलेलं आहे, त्या मार्काचं जर विश्लेषण केलं तर या हिशोबानं पुढच्या वर्षी नेमके पेपर कसा राहू शकतो याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. या ठिकाणी मित्रांनो, मागची प्रश्नपत्रिका याकरता आपल्याला बघायची की मागची पेपर काढणारी जी बॉडी होती तीच बॉडी सध्या आहे आणि ही बॉडी जी आहे ही शक्यतो सायन्स फील्डशी रिलेटेड असलेले माणसं जास्त आहेत आणि त्यामुळे साहजिकच या अप्लाइड प्रश्नाची संख्या आता जास्त व्हायला लागलेली आहे. मग आता इतिहासाचे प्रश्न कसे असणार आहेत, भूगोलचे प्रश्न कसे आलेले आहेत, विज्ञानचे प्रश्न कसे आलेले आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर 2023चा जो पेपर झालेला आहे, या 23च्या पेपरमध्ये सर्वात अगोदर या ठिकाणी थोडक्यात सगळे जे विषय आहेत या विषयाचे विश्लेषण आपल्याला थोडक्यात घ्यायचे बघा. मग यामध्ये जे प्रश्न आहेत बहुपर्यायी प्रश्न आहेत, वन लाईनर आहे आणि जोड्या लावलेल्या आहेत. यामध्ये विज्ञानवरती टोटल 15 प्रश्न आहेत, 15च्या 15 प्रश्न वन लाईनर आहेत. ठीक आहे. या 15मध्ये ॲप्लिकेशन टाईपच्या प्रश्नाची संख्या जास्त येते. चालू घडामोडीवरती 15 प्रश्न विचारलेले. हे चालू घडामोडीवरचे प्रश्न जे आहेत या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी आणि प्रादेशिक घडामोडीवरती विचारले गेलेले आहेत. हेही वन लाईनरमध्येच येत आहेत. त्यामध्ये जोड्या पण एकही विचारलेले नाही, बहुपर्यायावरती एकही प्रश्न विचारलेला नाही. त्यानंतर राज्यघटनेवरती जे प्रश्न विचारलेले आहेत 15 प्रश्न आहेत, त्याचं वर्गीकरण बहुपर्यायी प्रश्न म्हणजे प्रश्न आणि त्याच्यामध्ये मग खाली अ ब क दिलं आणि त्याच्यानंतर खाली पर्याय दिले अ आणि ब बरोबर आहे, ब आणि क बरोबर आहे, या फॉर्मॅटमध्ये याला म्हणायचं बहुपर्यायी प्रश्न. आणि हे बहुपर्यायी प्रश्न राज्यशास्त्रावरती 4 विचारले गेलेले, वन लाईनरवरती 9 विचारले गेलेले आणि जोड्या लावा 2 विचारले गेलेले आहेत. म्हणजे विज्ञान आणि चालू घडामोडीमध्ये जोड्यात कुठं दिसत नाहीत समजा. जोड्या कोणत्याच ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी वन लाईनरवरती जास्त भर दिलेला दिसतोय. आणि आता बाकीचे जे विषय आहेत या बाकीच्या विषयामध्ये थोडी आता याने व्हेरिएशन घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग इतिहासमध्ये जर बघितलं तर बहुपर्याय प्रश्न 7 आहेत, त्याच्यानंतर वन लाईनर प्रश्न 2 आहेत आणि जोड्यावरती 1 प्रश्न आहे, असे टोटल 10 प्रश्न विचारलेले आहेत. तर या वर्षीचं या ठिकाणी खासियत लक्षात घेतली पाहिजेत की इतिहास आणि भूगोलवरती सातत्याने 15 प्रश्न असतात. मागच्या वर्षी 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता हा काही नियम नाही की 10च विचारले गेले पाहिजेत, कारण आतापर्यंत 15 होते. एखाद्या विषयाला राज्यघटनेला 10 विचारलेले आहेत आतापर्यंत. आता या वर्षी या 2 विषयाला 10 विचारले गेलेले आहेत. परंतु या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे, इतिहासाला जे प्रश्न विचारले गेलेत 7 अ ब कड, त्या अ ब कडाच्या फॉर्मॅटमध्ये सगळा विषय त्यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत प्रश्न कसे राहायचे की एखादा समाज सुधारक करायची, त्यांची संघटना विचारायची
किंवा एखादं समाजसुधारक त्यांची संस्था किंवा त्यांचं एखादं ग्रंथ किंवा वृत्तपत्र विचारायचे. आता ह्या वेळेस त्यांनी काय केलेलं आहे की खालीलपैकी योग्य पर्याय कोणते कोणते आहेत. अ द्यायचे की वीरा शिंदे यांनी ही संस्था काढून हे वृत्तपत्र काढलेले. त्याच्यानंतर ब मध्ये दिलं जांभेकर यांनी हे वृत्तपत्र काढलेले. त्याच्यानंतर क दिलं की लोकहितवादी यांनी या नावाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. तर या पद्धतीनं म्हणजे एका समाजसुधारकाची माहिती असून या ठिकाणी उत्तर काढता येणार नाही. यासाठी इतिहासाचं थोडं वाचन जे आहे थोडं विस्तारानं करण्याची त्यांना गरज वाटते, म्हणून त्या पद्धतीनं प्रश्न इतिहासवरती घेतलेला आहे. परंतु त्या हिशोबाने जर बघायला गेले तर ते सोपे पण आहेत, कारण जितके लंबाले प्रश्न ओळी असणार आहेत प्रश्नाच्या तितक्या प्रश्नाचं उत्तर काढणं सोपं असणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती जितका बोलका असतो तितकं त्याचं व्यक्तिमत्व समजतं, आणि जितका तो या ठिकाणी कमी बोलतो तितकं त्याचं व्यक्तिमत्व समजणं थोडं अवघड जातं. त्याच पद्धतीनं इतिहासाचे प्रश्न अवघड टाकण्याचा प्रयत्न केला, वेळ लागतो पण 100% याची उत्तर येतात. तर या फॉर्मॅटमध्ये सध्या इतिहास आहे. थोडं सायन्सचा फील्ड या ठिकाणी टच असल्यामुळं थोड्या ॲप्लिकेशन टाईपमध्ये जाताना दिसतात बघा. 10 प्रश्न इतिहासवरती आहेत. भूगोलवरती सुद्धा 10 प्रश्न आहेत. या 10 प्रश्नामध्ये बहुपर्याय प्रश्न एक पण नव्हता. वन लाईनर प्रश्न जवळपास 6 आहे, आणि जोड्या लावावरती प्रश्न सर्वात जास्त भूगोलवरतीच विचारला गेलेला आहे 4. म्हणजे यावरून आणखीन त्यांना सगळा सिलेबस कव्हर करण्यासाठी या ठिकाणी 4 जोड्या या ठिकाणी टाकलेल्या आहेत बघा. आणि त्यातून मग 2-3 प्रकरणं या ठिकाणी 4 प्रकरणं कव्हर होऊन जातात. तर त्या पद्धतीनं भूगोलवरती प्रश्न आहे. अर्थशास्त्रावरती टोटल 15 प्रश्न आहे. यापैकी बहुपर्याय प्रश्न होते 6 आणि वन लाईनरचे प्रश्न होते 9. म्हणजे आता या ठिकाणी फॅक्ट डाटावरती मेजॉरिटी प्रश्न इकॉनॉमिक्सला दिसतात. आणि गणित बुद्धिमत्तेवरती टोटल 20 प्रश्न होते सर्वात जास्त, जे सरासरी 15 असतात. यावेळेस ते 5 वाढलेले. आणि मग 5 कुठले कमी केलेत, इतिहासाचे 5 कमी केलेले आणि भूगोलचे 5 कमी करून ते राज्यशास्त्रात टाकलेले होते. तर हे थोडं मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतलं थोडक्यात विश्लेषण सांगता येईल. आता पुढचं एक क्लासिफिकेशन तुम्हाला सांगतो. आता विषयवार क्लासिफिकेशन आपण घेऊया. आता विद्यार्थी मित्रांनो, गणित हा विषय, गणित या विषयावरती कशा प्रकारे डिवायडेशन केले मार्कांचं ते पण आता पाहूया. वयोवारीवरती एकूण 2 प्रश्न विचारलेत. त्यानंतर गुणोत्तर आणि प्रमाणाच्यावरती 1 प्रश्न आहे. व्याज, त्याला आपण सरळ व्याज वगैरे म्हणतो, त्याच्यावरती 2 प्रश्न आहेत. सरासरीवरती 1 प्रश्न आहे. सिम्प्लिफिकेशन याच्यावरती 2 आहेत. क्षेत्रफळावरती 3 आहेत. नंबर सिरीजवरती 2 प्रश्न आहेत. आणि सायलॉजिझम याच्यावरती 2 आहेत. त्यानंतर बैठक व्यवस्थेवरती 1च प्रश्न विचारलाय. कॅलेंडरवरती 1 आहे. दिशावरती 1 आहे. त्यानंतर वर्णमालावरती 1 प्रश्न आहे. नफा तोटावरती 1 प्रश्न आहे. टोटल 20 प्रश्न या ठिकाणी गणितावरती अशा प्रकारे एक डिवायडेशन त्याचं केलंय. आणि तुम्ही याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता की वेटेज कोणतं कशाला दिले. तर तुम्ही सिम्प्लिफिकेशनला व्याज वयवारी याला जास्त प्रश्न विचारलेत आणि क्षेत्रफळावरती सर्वात जास्त प्रश्न गणितामध्ये विचारले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही या चार्टचा वापर करून तुमच्या अभ्यासाचं नियोजन ठरवू शकता. कारण प्रश्नपत्रिका काढणाऱ्या सगळ्याच म्हणजे जी त्यांची टीम आहे किंवा त्यांची जी समिती आहे ती अजून तीच आहे. त्याच्यामुळं एक माइंडसेट असतो. 3 ते 4 वर्ष प्रश्नपत्रिका एका टाईपचेच असते. तर आता सर तुम्ही विज्ञानबद्दल बोला. मित्रांनो, विज्ञानमध्ये सरळ इथं हे 4 ते 5 भाग पाडले जातात बघा. रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र, भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र असे 4 ते 5 भाग आहे. यामध्ये यावर्षी वनस्पतीशास्त्रावरती प्रश्नांची संख्या सर्वात जास्त आहे. दरवर्षी रेग्युलरचं जर बघितलं तर बॉटनीवरतीच प्रश्न जास्त असतात. ठीक आहे, झूलॉजी, बॉटनी हे सर्वात जास्त प्रश्न विचारणारे भाग आहे. त्यामुळे यावर्षी असं काही जास्त बदल झाला असं काही वाटत नाही. रसायनशास्त्रावरती रेग्युलर सारखेच प्रश्न आहे बघा. आरोग्यशास्त्र आणि भौतिकशास्त्रावरती 1 किंवा 2 असायचे, आता यावर्षी 3 आलेले आहेत. म्हणजे विज्ञानमध्ये जास्त काही चढउतार होताना दिसत नाही. आणि विज्ञानमध्ये कोणत्या मुद्द्यावरती प्रश्न आलेले आहेत ही मुद्दे आपण या ठिकाणी टाकलेले आहेत. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण या ठिकाणी एक बॅच सुरू करतोय. ती म्हणजे पोलीस भरती ही बॅच आहे. आणि 26 जानेवारी निमित्त आपण खास करून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर देतोय. ही बॅच पूर्णपणे 1 वर्षाची राहील. आणि 1 वर्षाच्या बॅचमध्ये सिलेबसमध्ये युनिट टेस्ट असतील,
त्याच्यानंतर मोठ्या जम्बो टेस्ट असतील, त्यानंतर विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग असेल आणि पोलीस भरतीची जी जबाबदारी आहे बॅचची, तर ही बॅचची जबाबदारी पूर्णपणे मी स्वीकारतोय. म्हणजेच या बॅचची जबाबदारी माझ्याकडे. आणि कंबाईन गट आणि गट ब ची जबाबदारी जी आहे तर ती कोलते सर आणि कदम सर आणि पुंगळे सरांवरती आहे. पण पोलीस भरतीची संपूर्ण जबाबदारी मी उचललेली या ठिकाणी. आणि तलाठी भरती असेल किंवा बाकीच्या तत्सम परीक्षा असेल, याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स आलेत. राज्यसेवेलाही आपले 4 विद्यार्थी सध्या रेसमध्ये आहेत. त्यातली एक विद्यार्थिनी महाराष्ट्रातून 22वी पण आले. एक विद्यार्थी आपला 90च्या आसपास आहे त्याचा रँक, आणि एकाचा 511 आहे. त्याच्यानंतर 600 650च्या आसपास आणखी एक विद्यार्थी आहे. असे आपले एकूण टोटल 4 विद्यार्थी क्लासचे या ठिकाणी आहेत. पण पोलीस भरतीबद्दल तुम्हाला खासियत सांगतो या बॅचची. लेखी परीक्षेची आम्ही पूर्ण तयारी करून घेणार आणि ही बॅच 1 वर्षाची असेल. बॅचची फीस 5,000च्या ऐवजी आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त फक्त 2,999 ठेवतोय. आणि याच्यामध्ये एकूण 3 इन्स्टॉलमेंट्स आहेत. म्हणजे ही जी बॅच आहे, ही बॅच तुम्हाला 3 इन्स्टॉलमेंटमध्ये 1,000 रुपये भरून मिळवता येईल. दुसरी गोष्ट, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, डाउनलोड व्यवस्था आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, PDF नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. सगळ्यांचे PDF नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत अगोदरच. ठीक आहे. तर आता ह्या बॅचबद्दल मी बोललोय. आता बॅचसाठी तुम्ही या ठिकाणी जे फोनवरती क्रमांक दिले तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. आता अर्थशास्त्राबद्दल परत पुंगळे सर तुम्हाला बोलतील. मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयावरती जे काही प्रश्न आलेले आहेत, या प्रश्नामध्ये हे प्रकरण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजेत की यामध्ये जेवढा सिलेबस त्यांनी दिलेला आहे त्या सिलेबसवरतीच प्रश्न आहेत आणि त्यातला कुठलाही मुद्दा त्याने सोडलेला नाही की त्याच्यावरती प्रश्न विचारलेला नाही. म्हणजे आपल्याला जेवढा सिलेबस दिलेला आहे तेवढा सिलेबस करण्याचे. यामध्ये दारिद्र्यावरती एक प्रश्न आहे, प्रादेशिक विकासावरती एक प्रश्न आहे, सार्वजनिक वित्त म्हणजे शासकीय अर्थव्यवस्था यावरती 3 प्रश्न आहेत, सरकारच्या ज्या योजना आहेत या योजनांवरती या ठिकाणी 3 प्रश्न विचारले गेलेले, कर संरचना प्रत्यक्ष कर किंवा अप्रत्यक्ष कराबद्दल या ठिकाणी 2 प्रश्न विचारले गेलेले, रोजगार आणि बेरोजगारीवरती एक प्रश्न आहे, त्यानंतर कृषी क्षेत्रावरती एक प्रश्न आहे, पैशाशी रिलेटेड म्हणजे बँकांशी रिलेटेड एक प्रश्न आहे, वित्त आयोगावर एक प्रश्न आहे आणि विकासाचे निर्देशांकावरती एक प्रश्न आहे. म्हणजे त्यांनी जो सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसमध्ये जवळपास सगळे टॉपिकवरती एक का होईना प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. परंतु यामध्ये सर्वात जास्त प्रश्न जर विचारले तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत सार्वजनिक वित्त, कर संरचना आणि वित्त आयोग हे एकच प्रकरण आहे. आणि या प्रकरणावरती आपल्याला सरळ लक्षात येत आहे की 6 प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि दरवर्षी हे 5 ते 6 प्रश्न या सार्वजनिक वित्तावरती असतात. म्हणजे त्यावरून लक्षात घेतलं पाहिजे की हा टॉपिक किती महत्त्वाचा आहे. आता महत्त्वाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भूगोल. या विषयावरती आपण चर्चा करूया. भूगोल महाराष्ट्राचा आणि भारताचा अशा प्रकारे दोन्ही याच्यावरती प्रश्न विचारले गेलेत. तर वनस्पती याच्यावरती एक प्रश्न आहे, ऊर्जेवरती एक प्रश्न आहे, वाहतूक एक, प्राकृतिक भूगोल एक, भूरूप शास्त्र एक, कृषी एक आणि हवामानशास्त्र एक आणि लोकसंख्या एक. म्हणजे त्यांनी काय केलंय की प्रत्येक टॉपिकवरती एक एक आणि जोड्या लावायला भूगोलात सर्वात जास्त जोड्या आहेत. याचा अर्थ त्यांनी कोणतंच प्रकरण सोडलेलं नाही. याचा अर्थ तुम्हाला भूगोलाचा सर्वांगीण अभ्यास करायचा आहे. लिमिटेड ठराविक टॉपिक करून चालणार नाही या ठिकाणी. कारण भूगोलामध्ये जर जोड्या लावायला जर तुम्ही जर पाहिलं तर एका जोडीमध्ये 4 प्रकरणांचे प्रश्न त्यात इन्क्लूड होऊ शकतात. म्हणून त्या ठिकाणी जोड्या लावायला भूगोलावरती सर्वात जास्त प्रश्न येतात. त्याच्यानंतर लोकसंख्येवरती एकच प्रश्न विचारलाय आणि त्याच्याबरोबर प्राकृतिक भूगोल भारताचा याच्यावरती एक प्रश्न आहे आणि लोकसंख्या याच्यावरती एक प्रश्न आहे. अशा प्रकारे एकूण टोटल 2 प्रश्न, एकूण टोटल 10 प्रश्न आहेत. आय थिंक याच्यामध्ये 1 मार्कांचा कुठेतरी हे महाराष्ट्राच्या भूगोलवरती 8 आहेत आणि भारताच्या याच्यावरती 2 आहेत. म्हणजे एकूण 10 प्रश्न आहेत. आता पुढचं सर सांगतील पुंगळे सर राज्यशास्त्राबद्दल. मित्रांनो, राज्यशास्त्रावरती यावेळेस 15 प्रश्न विचारले गेलेले. 15 प्रश्न नेमके कोणत्या सब टॉपिक वरती. महाधिवक्ता जो सरकारला शासकीय या ठिकाणी सल्ला देण्याचं काम करतो त्यावरती एक आहे, उच्च न्यायालयावरती एक आहे. म्हणजे थोडक्यात न्यायालयाशी संबंधित मुद्द्यावरती 2 प्रश्न आहेत. पंचायत राजवरती म्हणजे ग्रामीण ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिल्हा परिषदा, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायती, त्यावरती 2 प्रश्न आहे. विधान परिषदेवरती एक आहे. घटना दुरुस्ती करण्याच्या प्रोसेसवरती एक प्रश्न आहे. केंद्र राज्य संबंध जे आहेत त्यावरती एक प्रश्न आहे.
निवडणूक आयोगावरती सुद्धा एक प्रश्न आहे. तत्वज्ञाच्या हिशोबाने एक प्रश्न घेतलाय, जो हा थोडक्यात आपल्या सिलेबसच्या थोडं रिलेटेड असेल, परंतु थोडा बाहेरचा प्रश्न आहे तो. संविधान सभेवरती 2 प्रश्न आहे, मार्गदर्शक तत्वावरती एक प्रश्न आहे, घटनात्मक सुधारणांवरती एक प्रश्न आहे, मूलभूत हक्कावरती एक आहे आणि सूचीवरती एक आहे. म्हणजे यावरून लक्षात येईल की राज्यशास्त्राला सुद्धा त्यांनी आवाका बराच मोठा करून टाकलाय, म्हणजे जेणेकरून एकच प्रकरण करून त्यातूनच 4-5 मार्क्स घेता येईल अशा प्रकारचा हा विषय ठेवलेला नाही. म्हणजे राज्यशास्त्राचा सुद्धा सर्वांगीण अभ्यास करणं गरजेचं असेल. आता महत्वाचा मुद्दा पुढचा आहे आणि तो म्हणजे चालू घडामोडी हा विषय आपला. तर चालू घडामोडी याच्यावरती जे प्रश्न विचारले त्याच्यामध्ये राष्ट्रीय घडामोडी, स्टेट लेवल, देश लेवलवरच्या याच्यावरती 2 प्रश्न आहेत. पुरस्कार, त्याच्यानंतर याच्यावरती प्रश्न आहेत. त्यानंतर पुरस्कारावरती म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कारावरती एक. खेळावरती मात्र सर्वात जास्त प्रश्न विचारले त्यांनी. खेळावरती एकूण 3 प्रश्न विचारलेत. त्यानंतर पद्म किती येतं त्याच्यावरती विचारले, शौर्य किती ते विचारले. आणि मग तुम्ही विचार करा की पुरस्कारावरतीच एक जर विचार केला तर 1, 3, 4, 5 आणि जवळ 6 प्रश्न फक्त पुरस्कारावरतीच विचारलेत. कुठल्या प्रकारचे पुरस्कार किंवा शौर्य पदक कोणाला दिले त्याच्यावरती. त्यानंतर कृषी पर्यावरण याच्यावरती एक प्रश्न आहे. परिषदा याच्यावरती 2 प्रश्न आहेत. अहवालावरती एक प्रश्न आहे. युद्ध सराव एक वरती आणि राजकीय घडामोडीवरती एक आणि दिनविशेषावरती एक प्रश्न आहे. टोटल तुमचे प्रश्न आहेत एकूण 15 चालू घडामोडीचे. आणि एकूण टोटल प्रश्न 100 मार्कांचं डिवायडेशन आम्ही तुम्हाला या ठिकाणी करून दिले. आता पुंगळे सर त्यांच्या बॅचेस बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतील. मित्रांनो, माझं विठ्ठल पुंगळे नावाचे ॲप आहे. या ॲपवरती आपण रेकॉर्डेड बॅचेस आणि लाईव्ह बॅचेस या ठिकाणी टाकलेले आहेत. येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी आपण इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र या विषयाच्या या ठिकाणी बॅचेस टाकलेले आहे. त्याचबरोबर क्लासेसच्या आपल्या या ठिकाणी सर्व विषयांचं मिळून लाईव्ह बॅचेस पण या ठिकाणी चालत असतात. त्याही तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पुढचा विषय येतोय इतिहास. आता इतिहासवरती जे प्रश्न आलेले आहेत हे मुद्दे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संघटनांवरती या ठिकाणी 2 प्रश्न आलेले आहेत. 1857 वरती 2 प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर हिंदू महासभेवरती एक आहे. शेतकरी कामगार चळवळ यांच्यावरती एक प्रश्न विचारला गेलेला आहे. क्रांतिकारी चळवळीवरती एक प्रश्न आहे. घटनात्मक सुधारणांवरती एक प्रश्न आहे. काँग्रेसवरती एक प्रश्न आहे. गव्हर्नरवरती एक प्रश्न आहे. म्हणजे आता या ठिकाणी प्रश्नांचं थोडं विश्लेषण जर केलं तर महाराष्ट्राच्या इतिहासावरती 2 ते 3 प्रश्न विचारले गेलेले आहेत. 1857च्या उठावावरती 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि मेजॉरिटी जे प्रश्न दिसत आहे तुम्हाला हे सगळे 1857च्या उठावानंतरचे प्रश्न आहेत. म्हणजे 1757 ते 1857च्या दरम्यानवरती या ठिकाणी प्रश्न दिसत नाही. म्हणून सगळ्यात जास्त प्रश्न 1857 ते 1947 आहे. म्हणजे हा 90 वर्षाचा थोडक्यात इतिहास लक्षात घ्यायचा आहे. आणि सगळं राजकीय अँगलनं लक्षात घ्यायचं आहे. हे बघा, आर्थिक अँगलनं जर बघितलं तर हा एक प्रश्न या ठिकाणी येतोय बघा. आणि आर्थिक अँगलनं या ठिकाणी बाकीचे एकही प्रश्न दिसत नाही. तो हा एक सोडला तर. म्हणजे राजकीय अँगलनं सगळे प्रश्न आहेत. म्हणजे आपण इतिहासाचे जे काही वर्गीकरण करतोय, सामाजिक इतिहास, राजकीय इतिहास, आर्थिक इतिहास, धार्मिक इतिहास, सांस्कृतिक इतिहास 5 भाग पाडले जातात. त्यापैकी राजकीय इतिहासावरती 99% प्रश्न आहेत. एक प्रश्न फक्त आर्थिक इतिहासावरती गेलेला आहे. तर इतिहासाचं या पद्धतीनं ही माहिती सांगता येईल. आणि आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच काय, आपली जी पोलीस भरतीची बॅच आपण लॉन्च करतोय लवकरच एक 4-5 दिवसामध्ये. तर त्या भरतीसाठी डिस्काउंट ऑफर आपली चालू आहे. त्याच्याबरोबर गट क आणि गट ब साठी स्वतंत्र आपली जी बॅच चालू आहे तर ती द विनर्स करिअर अकॅडमी नावाचं जे ॲप आहे त्याच्यावरती बॅच क्रमांक किती आपला याचा विनर्स करिअर अकॅडमी गट क आणि बचा 25च्या पुढे काहीतरी क्रमांक आहे बॅचचा. 27 क्रमांकाची बॅच आहे ती. तर त्या बॅचची फीस टोटल 1 वर्षाची, म्हणजे साधारणतः बॅच तर 1 वर्षाची ठेवली आम्ही, परंतु 3 इन्स्टॉलमेंट आहेत. साधारणतः 3 इन्स्टॉलमेंट साधारणतः एक 1600 ते 1700 रुपयापर्यंत तुम्हाला एक इन्स्टॉलमेंट जातं. आणि त्याच्यातून तुम्हाला 3 हप्ते हे करता येतात. आणि ही बॅच जी आहे आपली गट क आणि गट ब ची, तर ती बॅच पूर्णपणे पुस्तकांच्या किमतीमध्ये पूर्व प्लस मुख्य असून पुस्तकांच्या किमतीमध्ये आम्ही ती देतोय. म्हणजे त्या बॅचच्या किमतीपेक्षाही पुस्तकांची किमती जास्त येतात. आणि त्या ते पुस्तकं तुम्हाला फ्री ऑफ चार्ज आहेत. फक्त त्याचे पोस्टेज चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील. आणि त्याचबरोबर पोलीस भरतीची बॅच सुद्धा आम्ही टाकतोय. तर ही जी बॅच आहे पोलीस भरतीची
तर ती बॅच म्हणजे आम्ही त्याच्यात ऑलरेडी फीस कमी करून त्या ठिकाणी दिलेली, तिला पण इन्स्टॉलमेंट आहेत. मग द विनर्स करिअर अकॅडमी नावाच्या ॲपवरती आमच्या 2 बॅचेस लॉन्च झाल्या आता. त्याच्यामध्ये एक पोलीस भरतीची बॅच आहे आणि गट क गट ब साठी सुद्धा बॅचेस आपल्या आहेत. पोलीस भरतीची बॅच 1 वर्षाची राहील आणि गट क आणि गट ब ची पूर्व प्लस मुख्यची बॅच ही पण त्याच्यामध्ये पूर्वचा सिलेबस 6 महिन्यामध्ये आम्ही तुमचा कंप्लीट करून देऊ. त्याच्यामध्ये टेस्ट आहेत, युनिट टेस्ट आहेत, पर्सनल काउन्सिलिंग पण आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासाची स्ट्रॅटेजी आम्ही देणार आहोत. तर ही बॅच आम्ही पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात घेतोय आणि जर विद्यार्थी ऑफलाईनला येऊ इच्छित असेल तर त्यांच्यासाठी ऑफलाईनची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी आहे. आणि पुंगळे सरांचं स्वतःचं जे ॲप आहे त्याच्यावर त्यांचे इतिहास, भूगोल आणि अर्थशास्त्र असे 3 विषय त्या ठिकाणी चालू आहेत. तर त्यांचं विठ्ठल पुंगळे नावाने त्यांचं ॲप आहे. तर त्या ॲपवरती तुम्ही जाऊन ॲडमिशन करू शकता त्यांच्या वैयक्तिक विषयांना. तर अशा प्रकारे सवलती उद्या परवा आणि 26 जानेवारीपर्यंत त्यांच्या बॅचला सुद्धा 50% डिस्काउंट ऑफर आहे. तर या ऑफरचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि पोलीस भरती आणि कंबाईन गट क याच्या स्वतंत्र सर्व विषयांच्या बॅचेस आपल्या द विनर्स करिअर अकॅडमी नावाच्या ॲपवरती उपलब्ध आहेत. तर सर्वांनी याचा लाभ घ्या. धन्यवाद.